आजच्या या पत्रकार आणि मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्वच माझे बंधू मित्र, धाराशिव जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिनीचे प्रमुख मित्रबंधू, आमच्या भगिनी आणि विविध सामाजिक संघटना संस्था यांच्या माध्यमातून आपापल्या क्षेत्रात काम करत असलेले सगळे मान्यवर, खर तर इतका आगळा वेगळा स्टेज मी साधारण 1998 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. 1998 ते 2025 असं साधारण 27 वर्षामध्ये या पद्धतीचं व्यासपीठ मला कधी बघायला मिळालं. आणि मला वाटतं जसं मला बघायला मिळालं नाही, मला पाहायला मिळालं नाही, तसं शहरातल्या पण खूप जणांना असं व्यासपीठ पाहायला मिळालं नसावं. कारण व्यासपीठावरची सगळी आपण प्रमुख मान्यवर जर पाहिली तर दैनंदिन ज्यांच्या बरोबर आपल्याला वैचारिक लढाई लढायची आहे, विचारधारेची लढाई लढायची आहे, ज्यांच्या बरोबर आपल्याला कर्तृत्वाची लढाई लढायची आहे, ज्यांच्या बरोबर आपल्याला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून निवडणुकीची लढाई लढायची आहे, अशा सगळ्या लोकांची चेहरे इथं आहेत. आणि हे सगळे महेशजींनी सांगितल्यावर म्हणजे मला काल आणि परवा 2 दिवसामध्ये फक्त पत्रकार संघांतर्फे तुमचा 1 to 1 असं गेट टुगेदर आपल्याला करायचं इथपर्यंत हे माहित होतं. परंतु आता आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आपण शहरातल्या प्रमुख अशा सगळ्या लोकांना एकत्रित बोलवलंय. मला असं ऐकल्यावर असं 1 मिनिटासाठी बरं पत्रकार आहेत नाही कसं म्हणायचं, तुम्ही असं का केलं असं पण म्हणू शकत नाही. पण मी जरा 1 मिनिटात सावरलो, म्हणजे ठीक आहे हरकत नाही, महेशजींनी केलंय बाबा, हे सगळी टीम आहे तर चांगलंच असणार. आणि त्यांनी मला सांगितलं की दत्ता तुझ्या कार्यक्रमाला सगळ्यांना आम्ही बोलवलं तर प्रत्येक जण येतो म्हणाला. कोणी असं मला काहीतरी चौकट आहे आणि मी त्या चौकटीत कसं बाहेर जाऊ किंवा मध्ये असं कोणी म्हणलं नाही. तर मी फक्त भगवान श्रीकृष्णाचे आणि छत्रपती महाराजांचे आभार मानू शकतो. याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. ही सगळं त्यांच्या संस्कारातनं किंवा त्यांना जितकं समजून घेतलंय त्यातनं निर्माण झालेलं हे वर्तन असू शकतं की लोकांना वाटतं की याच्यासोबत आपण असावं किंवा हा आपल्या सोबत असावा. तुम्ही पहा, जनरली एक नेचर असतं प्रत्येकाचं. म्हणजे ज्याला शेतीची आवड आहे का नाही, तो कायमस्वरूपी त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये कायमस्वरूपी शेतीची अवजारं, शेतीची मशागत, शेतीतली उत्पादनं, शेतीचं बियाणे, शेतीतले पाणी, शेतीतली जनावरं, त्याचे 100 शब्द जर आले तर 100 शब्दामधले 80 शब्द शेतीविषयक असतात. कायम त्याच्या डोक्यामध्ये ते असतात. एखाद्याला व्यायामाची आवड असेल प्रसंग, तर तुम्ही बघा आपल्या शहरात असे काही 2-4 लोक आहेत ज्यांना व्यायामाची आवड आहे. दुपारचे 2 जरी वाजले तरी त्यांच्या अंगातला ट्रॅक सूट आणि पॅन्ट निघत नाही. ते कायम त्या व्यायामाच्या मूडमध्ये असतात. एखाद्याला जर उद्योगाचा नाद असेल की नाही, त्याला काही भेटलं तर ते तुम्हाला सांगतो भेटत होतं. तुला माहित नाही मी अहमदाबादला गेलो त्या MIDC 10,000. म्हणजे एक अशी ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असते ना तसं त्याचं नेचर बनतं. मला जसं कळत आहे, मी जसं या क्षेत्रात काम करतोय तसं माझं नेचर आभाराचं झालंय. मी कायम आभाराच्या मूड मध्ये असतो, कायम आभाराच्या नेचर मध्ये असतो. काही झालं मला मी आभार मानतो. मग समोरच्या व्यक्तीचे असतील, कुठलीही चांगली घटना घडली किंवा कुठल्याही चांगल्या व्यक्तीकडनं चांगलं काहीतरी आपल्या कानावर पडलं किंवा आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतोय असं जे काही जाणवलं असेल तत्क्षणी आपण डोळे मिटायचे आणि आभार मानायचे. म्हणजे हा जो मोड आहे ना, आभार मानण्याचा जो मोड आहे, हा मोड अजून आजच्या तारखेपासून तो अधिक वाढला. मी आता म्हणालो की मी भगवान श्रीकृष्णाचे आणि छत्रपती महाराजांचे आभार मानतो. आपण शिकलो जन्मल्यापासून आतापर्यंत आपण कसं वागायचं, कसं राहायचं, कसं असायचं, कसं नसायचं
याचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन कुठे मिळतं तर ते ग्रंथांमधनं मिळतं. महाराजांना वाचलं जितकं जमलं तितकं त्यातलं त्यांच्या नेतृत्वातनं, कर्तृत्वातनं, त्यांच्या प्रेरणेतनं जितकं जमतं तितकं घेतलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महेशजींनी आता सांगितलं की कॉन्स्टेबलचा मुलगा इथपर्यंत आला, हे सगळं कसं केलं. तर महेशजी हे सगळं तर आपणच दिलेलं आहे. म्हणजे उद्योग म्हणून आपण मांडायचं म्हणलं तर यातल्या काही गोष्टी म्हणजे तुम्हाला यशस्वी असलेले फक्त आता हे 2 कारखाने, त्याचा फोटो इथं लावला आहे, किंवा ही बँकेचा हॉल, किंवा बँक पलीकडची मल्टीस्टेट इकडची जिल्हा पतसंस्था, हे सगळं यशस्वी उद्योगच तुम्हाला दिसतात. अयशस्वी झालेले उद्योग किती ते विचारायचं असेल तर ते मागे 4 जण बसलेत, त्यांना विचार. कारण नेहमी करता आनंदाचा उत्सव केला जातो, दुःखाचा कल हा नेहमी लपण्याकडेच असतो. दुःख कुठेही जागा शोधतं, कसं लपता येईल मला, आणि आनंद कायम उत्साह मनवण्याच्या मानसिकतेत असतो. कमी अधिक प्रमाणात मला 2 वेळेला अध्यक्ष व्हायला मिळालं. मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो, नेतृत्वाचे आभार मानतो, जिल्ह्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. म्हणजे त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये पेपरला नाव जरी आलं तरी पेपर स्टॉलवर जाऊन विकत आणायचं. नाव आलं त्याला असं त्या हायलायटरनं त्याला करून त्याचं लॅमिनेशन करून ठेवायचं. मला आठवतं आपल्याकडं अहमदपूरला नागरगोजे नावाचे एक माजी आमदार होते, भगवानराव नागरगोजे. मी त्यावेळेला शहराचा सरचिटणीस होतो आणि त्यांची चिरंजीव तिकीट मागायला, सुधाकरराव नागरगोजे, त्यांची चिरंजीव तिकीट मागायला लातूरला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आले होते. तिथे एक ब्लड बँक आहे, त्या ब्लड बँकेचा हॉल आहे. त्या हॉलला मुंडे साहेबांचा कार्यक्रम होता आणि ते नागरगोजे साहेबाचे चिरंजीव आमदारकीचं तिकीट मागायला आले. आणि ज्यावेळेला ते तिकीट मागायला आले होते त्यावेळेला मी बघितलं, आम्हाला उत्सुकता मुंडे साहेबांना जवळून पाहण्याची. खूप साधा कार्यक्रम. ज्या वेळेला आम्ही बघितलं ते नागरगोजेंकडे इतकं मोठं असं फाईल होती, आपलं फोल्डिंग फाईल असते ना, त्यांची मोठी फाईल होती. आणि एक फाईल घेऊन एक जण गेलेला, दुसरी फाईल घेऊन दुसरा गेलेला, आणि त्यांनी त्या फाईल मध्ये काय, मला असं वाटलं की इतकं मुंडे साहेबांना काय घेऊन चाललं असेल फाईल असं. आणि पुढारी माणूस आहे, असं काही एसपी कलेक्टर तर दिसत नाही कपड्यावरून. उत्सुकतेने मी त्यांच्या मागे गेलो आणि बघितलं तर स्वतःची नावं छापून आलेले किंवा स्वतः केलेल्या आंदोलनाचे कात्रण फोल्डिंग फाईल मध्ये दाखवून मुंडे साहेबाला ते दाखवत होते की हे बघा मी इतकं काम केलं, तुम्ही मला तिकीट दिलं पाहिजे. मला तेव्हापासून कळलं की पेपर मध्ये नाव पक्का आलं पाहिजे. मी म्हणलं नाव आलं पाहिजे, हे असं दाखवावं लागतं, म्हणून पेपरला नाव आलंच पाहिजे. पण आत्ताची परिस्थिती, तेव्हाची परिस्थिती खूप आम्हाला कधी वाटलंही नव्हतं की मी सत्ताधारी पक्षाचा 2 वेळेला भारतीय जनता पार्टी सारख्या नेतृत्व असणाऱ्या पार्टीचा अध्यक्ष म्हणून. पण जे सुरुवातीला मी सांगितलं त्याच मानसिकतेत आपण कायम आभाराच्या मोडमध्ये राहिलो. काही घडलं, आभार आहेत, मग ते परमेश्वराचे असतील किंवा त्या विषयात मदत केलेल्या व्यक्तीचे असतील. आणि उद्योगाच्या बाबतीत तर म्हणजे हे सगळं इतकं अकल्पित आहे. मलाही माहित नव्हतं. इथं बालाजी कोरे आमच्या एका मित्राच्या मातुश्रीचं निधन झालंय त्यामुळे तिकडे गेले. पण ते जर असते तर त्यांना मी उठून उभा करून विचारलं असतं की सांग आपण पेट्रोल पंपाच्या बाबतीत कसं झालं, जो पहिला उद्योग तुम्ही कसा केला, उद्योगातनं नेमकं आपल्याला इथपर्यंत कसं येतं. म्हणजे हे सगळं मी काल आपल्या धाराशिव जनता सहकारी बँकेचे म्हणजे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य नागदे साहेबांना भेटायला गेलो. त्यांनी मला एक 10-15 मिनिटं बसून आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात त्यामुळे त्यांनी खूप वेगवेगळ्या माध्यमातून उदाहरणं देऊन मला कौतुक केलं. आणि त्यांनी त्यांची जी सहकारी तिथं होते त्यांच्याबरोबर गप्पा मारताना ते असं म्हणाले की चेहरा, चारित्र्य आणि मेहनत या 3 गोष्टी असतील तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे चेहरा म्हणजे असं की चेहरा म्हणजे तू किती गोरा आहे, तू किती काळा आहे, किंवा तू किती सौंदर्य तुझ्याकडे दिलंय परमेश्वरानं, हा चेहरा नाही. चेहरा, चारित्र्य आणि मेहनत या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही यशस्वीरित्या काम करू शकता. आणि ते कसं करू शकता म्हणजे आपल्याला, आपण कायम विद्यार्थ्याच्या मोड मध्ये असल्यामुळे आपल्याला ते चिंतन केलं आपण की हा हे म्हणतात ते नेमकं कसं. तर त्यांनी सांगितलं की लहानपणापासून तुम्हाला ज्या दिशेनं जायचं आहे
त्या दिशेसाठीची तुमची एक काहीतरी रचना ठरली पाहिजे. आणि मग तशी रचना ठरवून जर तुम्ही कामाला लागला असाल तर मग तुमचा आपोआप एक चेहरा बनतो, ज्या चेहऱ्यावर समाज विश्वास ठेवतो. ते म्हणतात नाही बा हा आहे ना, मग हे करू आपण. आणि त्या विश्वासासोबत जर तुमचं नैतिक अधिष्ठान चांगलं असेल किंवा तुमची वागणं बोलणं समाजाशी व्यवस्थित राहणं किंवा कुणाचा कुठला एखादा व्यवहारात एखादा रुपया न बुडवणं किंवा एखाद्याचं काही न लुटणं, नैतिक अधिष्ठानानं राहणं, हे जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही यशस्वी होता. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे मेहनत. या तिन्ही गोष्टी म्हणजे महेशजींनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या रोजगाराच्या किंवा उद्योगाच्या संधी, या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या. मी खूपदा विचार केला, प्रशांत भैया, आपल्या जिल्ह्यात एवढं मनुष्यबळ, आपण नेहमी म्हणतो हवा पाणी तुळजाभवानी, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडं 2 नंबरचा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे देशातला. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त स्वच्छ सूर्यप्रकाश कुठं असेल तर 2 नंबरचं ठिकाण हे धाराशिव आहे. आपण बघतो सोलार एनर्जी मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाही जरी म्हणलं कमीत कमी 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या जिल्ह्यात आहे. 3.5 ते 4 हजार कोटी. आपण सगळे पत्रकार बांधव त्याची माहिती घेऊ शकता. अर्थकारण कसं फिरतं तर आपल्याकडे कुठली गोष्ट अनुकूल आहे, आपल्या गोष्टीकडचं पोटेन्शियल कुठलं आहे. म्हणजे बघा आपण कोकणामध्ये गेलो तो कोकणाला विपुलता कशाची दिली आहे, सृष्टीनं तिथं निसर्गाची विपुलता दिली. आणि मग तिथली मनुष्याची घनता कमी आहे, लोकसंख्येची घनता तिथली कमी आहे, परंतु तिथं विपुलता कशाची आहे, निसर्गाची आहे. आपल्या इथली लोकसंख्येची घनता किती आहे, निसर्ग किती आहे, याच्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असणारं मनुष्यबळ जे आहे, या मनुष्यबळाला आपण योग्य असा जर ट्रान्सफॉर्म दिला तर या मनुष्यबळाचा वापर आपण प्रत्येकाला व्यवसाय म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम, प्रत्येकाच्या खिशाला दाम आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान राहू शकतो. आम्ही बनवताना असंच बनवलं. म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं की आम्ही कधीतरी कारखाना काढू किंवा आम्ही कधीतरी कारखाना यशस्वीरित्या चालवू. हा फक्त इतकं होतं की सिद्धिविनायक म्हणून आम्ही काम करत असताना योग्य हाताला योग्य काम देण्याचा प्रयत्न केला आणि योग्य हात मिळाला की त्याला योग्य काम देऊनच टाकलं पाहिजे. अशाच परिस्थितीतून आम्ही गेलो. आणि हे खूपदा म्हणजे आपल्या जिल्ह्याला एक ट्रेंड येतो, अभिनयजी आपल्याकडे ट्रेंड येतो, तुम्ही नीट आठवा. साधारणतः 2003 ते 5 चा जो काळ होता, तुम्ही नीटपणे आठवा, आपण सगळे शहरात काम करणारे लोक, तो ट्रेंड होता फायनान्सचा. तुम्ही जिकडे बघाल तिकडे फायनान्स होते. त्याच्या आधीचा ट्रेंड होता कम्प्युटर सेंटरचा. धाराशिव जिल्ह्यात तुम्ही जिथं बघाल तिथं, धाराशिव शहरात तुम्ही जिथं बघाल तिथं तुम्हाला एरिया वाईज कम्प्युटर सेंटर दिसायचे की हे कम्प्युटर सेंटर, ते कम्प्युटर सेंटर. त्याच्यानंतरचा ट्रेंड आला फायनान्सचा. त्याच्यानंतर कुठला ट्रेंड आला, त्याच्यानंतरचा ट्रेंड आला व्हेकल्सचा. ही म्हणजे प्रत्येक 4 घरापैकी एका घरात व्हेकल असायचे. मग ते ट्रेननी ट्रान्सपोर्टेशनचं काम करायचं. असे ट्रेंड येत गेलेत आपल्याकडे. म्हणजे असं आहे की 2011 साली ज्यावेळेला सिद्धिविनायक मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन झालं, उपेंद्रजी त्यावेळेला 27 मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन धाराशिव जिल्ह्यात झालं होतं. 27 म्हणजे सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन असलेला जिल्हा बीड आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन असलेला जिल्हा धाराशिव. तुम्ही बघा मागच्या 5-6 वर्षामध्ये आता जागरी पावडरचे प्लांट झाले तर देशाला, एकूण देशाला लागणाऱ्या गुळ पावडरच्या 60% गुळ पावडर तुमचा धाराशिव जिल्हा निर्माण करा. 60%. कल्पना करा. अनएम्प्लॉयमेंट किती झाले आहे. या माध्यमातून निर्माण झालेली जी एम्प्लॉयमेंट आहे ना, या एम्प्लॉयमेंटला गव्हर्नमेंटनं रजिस्टर्ड केले नसेल, बट नाही यांचा कधी पगार थांबतो, नाही यांच्या कुठल्या अडचणी येतात, नाही यांना कुठल्या वेगळ्या माध्यमातून यांची कुठं पिळवणूक होते, काही नाही. हे उद्योग देणाऱ्या व्यक्तीला, उद्योग निर्माण करणाऱ्या व्यक्तीला उद्योगाच्या माध्यमातून जर सामाजिक क्षेत्रात, म्हणजे आम्ही तर असं काम करतो, आम्ही आता आमचे परिवारामध्ये सिद्धिविनायक परिवारामध्ये 755 लोक आम्ही सहकारी मिळून काम करतो. आणि या 755 लोकांमध्ये एकही उद्योग असा नाही की जो एकटाच उद्योग आहे की जो ज्याचा प्रोप्रायटर मी आहे आणि त्याचा थेट 1 रुपया माझ्यात घरी येतो, असं एकही उद्योग नाही.
आणि हे आम्ही ठरवून केलं का? तर बिलकुल नाही. कदाचित नियतीला तसं अपेक्षित असावं की तू 1 रुपया मिळाला तर तुला 10 पैसे मिळाले पाहिजे, तुझे 90 वाटलेच गेले पाहिजे. हे ठरवून झाल्यासारखं आहे. पण आता तो ट्रेंड झाला. इतकं मनुष्यबळ व्यवस्थित आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं की म्हणजे जे धोरण ठरवणारी लोक आहेत, म्हणजे आम्ही पुढारी मंडळी त्या पातळीवर आम्ही काम करतो, परंतु बोलताना सुद्धा आपण कुठल्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे. आपण एखाद्यामध्ये पोटेन्शियल दिसलं, म्हणजे आमचा आरिफ भाई उत्तम फोटोग्राफर आहे, तर आरिफ भाईला त्याच्या मनामध्ये आपण स्वप्न जागे करून दिले पाहिजे. तुझा स्टुडिओ झाला पाहिजे, तुझ्याकडे तू पुण्यात ऑफिस असलं पाहिजे, तू पुण्यामधले लोक तुझ्याकडे आले पाहिजे, तू असं म्हणजे त्यातलं अपग्रेडेशन आपण काय देऊ शकतो. तर ही नेचर आणि ही कन्सेप्ट लोकप्रतिनिधींनी किंवा या समाजाचं नेतृत्व करत असणाऱ्या किंवा त्या घटकामध्ये स्वतः काहीतरी सिद्ध केलंय अशा लोकांनी ती केली पाहिजे. मी बऱ्याचदा म्हणतो, खूप जण माझ्याकडे येतात आणि एक सगळा महत्वाचा मुद्दा काय असतो ताई, की माझ्याकडे कोणी जरी आलं, मी स्वतःला पहिलं तर मी यशस्वी उद्योजक नाहीये. तर खूप जण कौतुक करताना किंवा उल्लेख करताना असं म्हणतात की आपल्या जिल्ह्याचे यशस्वी उद्योजक. मी 100% यशस्वी उद्योजक नाही. मला माझा एक उद्योग ज्या दिवशी मला वाटेल की या डिझाईन मध्ये तो आता चालतोय, त्या दिवशी मी सांगेन की मी यशस्वी उद्योजक आहे. आजच्या तारखेमध्ये उद्योग निर्माण केलेला आणि त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणारा उद्योजक म्हणून मी आहे. कारण मला यशस्वी उद्योजकाचे मापदंड वेगळे. बघा कसं होतं ना, की समजा आपल्याकडं खूप चांगला लिहिणारा तुमच्यातला एखादा बांधव आहे, खूप चांगलं लिहितो, खूप म्हणजे अगदी त्याचं वाचन आपल्याला उरकत नाही, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायला आपल्याला 2-5 मिनिटं लागतात, इतकं छान लिहितो. म्हणजे त्याचा अगदी 1.5 कॉलम जरी वाचायचं म्हणलं तरी आपल्याला मेंदूला पार अगदी एकाग्र व्हावं लागतं. खूप छान लिहितो. आपण त्याचं कौतुक करताना काय म्हणतो, इतका छान लिहितो ना, हा पी साईनाथ सारखाच आहे. त्याची गुणवत्ता त्याच्या पुरती छान आहे ना, त्याला पी साईनाथ बरोबरच परफॉर्मन्स पेक्षा कशासाठी, तो छानच आहे, तो चांगलंच काम करतोय. तुम्ही यशस्वी उद्योजक आहेत. म्हणजे यशस्वी उद्योजकाची व्याख्या काय असते की एकूण तुमच्या गुंतवलेल्या भांडवलाच्या रचनेमधली तुमच्याकडे निर्माण झालेली गंगाजळी ही तुमच्या गुंतवलेल्या भांडवलाच्या 50% ज्या दिवशी तुमच्याकडे असेल त्यावेळेला तुमचा उद्योग यशस्वी आहे. म्हणजे मी 10 रुपये जर उद्योगामध्ये लावलेत आणि उद्योग चालवून त्याच उद्योगातल्या नफ्यातनं मी जर 5 रुपये माझा सगळा खर्च भागून 5 रुपये जर मी शिल्लक ठेवले असतील आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी, किंवा माझ्या आपल्याकडे कंपनी आहे हायवेची कामं करायची, आपल्याला त्यांच्याकडं भेटून मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही हे मॅनेज कसं करता. तुम्हाला खोटं वाटेल, त्या कंपनीच्या पुढच्या 5 वर्षाच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या पगारीच्या रकमा नॅशनल बँकेमध्ये एफडी करून त्यांनी ठेवल्या. तुमच्या माझ्या ओळखीची कंपनी आहे, मी तुम्हाला आता जाहीर नाव नाही सांगत, पण तुमच्या माझ्या ओळखीची कंपनी. मग ते खरे यशस्वी उद्योजक आहेत. आज कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही ज्या वेळेला काम केलं, कोविडच्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या वेतनाची रक्कम एकत्रितरित्या आम्हाला ज्यावेळेला द्यावी लागली, त्यावेळेला काय परिस्थिती निर्माण झाली उद्योजक म्हणून आपल्यावर. आणि ते तर देणं अनिवार्य होतं, दिलंय पाहिजे होतं, आम्ही दिलं पण. मग त्यावेळेला ठरलं की आपल्याला आपली डिझाईन, आपल्या ज्या व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला संस्थात्मक करायच्या, व्यवसायात्मक करायच्या, त्यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी ह्या 10 गोष्टी कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही ज्या वेळेला त्या नेचरमध्ये येता, म्हणजे मी अग्निवेश, आम्ही मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी ताजमहल टॉकीज जवळ आमची भेट झाली होती. आणि तिथे भेटल्यावर मी त्याला म्हणलं की आपल्याला एक कार्यक्रम करायचा, 200-300 पोरं आपल्याला असे तयार करायचे ना की 100% उद्योगाशिवाय त्यांनी काहीच केलं नाही पाहिजे. हे मग त्यातले 10 तरी तयार होतील. आता खूप जणांच्या उद्घाटनाला कार्यक्रमाला आपण जातो आणि त्या रस्त्याने नंतर ज्या वेळेला 2 महिन्याने आपण जातो ना, तर त्या उद्योगाची अवस्था अशी असताना काउंटरवर एक जण असा दुकानाकडे पाठ करून बसलेला असतो, बाकडे समोर टाकलेले असते, त्याच्यावर 2 बसलेले असतात. मालक तर आपला त्या मोबाईलवरच असते आणि दुकानातल्या मालाची अवस्था अशी तशीच असते. आणि ज्या बँकेने त्याला कर्ज द्यायचंय
त्या बँकेचा मॅनेजर तिथे गेला तर त्याला नेमकं गिराईक आहे का मॅनेजर आहे तिच्या मालकाला नेमकं कळत, तोपर्यंत त्यांचं व्यवसायाचं इन्स्पेक्शन होऊन पण गेलेलं असतं. आणि मग नंतर बोंब काय मारायची, नाही भरपूर प्रयत्न केले पण जमलंच नाही. जमेल कसं? उद्योग व्यवसाय करायचा आहे ना तर गाडून घेतलं पाहिजे. तुमच्या श्वासाबरोबर ध्यासाबरोबर तुमचं नातं जमलं पाहिजे. जेवढं प्रेम आपण सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो? आपल्या श्वासावर करतो. आपला श्वास बंद झाला, वंदे मातरम झाला. पण तुमचं तुमच्या श्वासावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं तुमच्या ध्येयावर पाहिजे, तुमच्या स्वप्नावर पाहिजे. तुमचं स्वप्न मग माझं स्वप्न आहे की मला कायमस्वरूपी लँड न होताच असं हवेतच फिरायचं आहे. पण त्याच्यासाठी मी काय करतोय? आमचा आता मी मागच्याच 3-4 दिवसापूर्वी याच सभागृहामध्ये ज्यावेळेला कार्यक्रम झाला त्या सभागृहातल्या कार्यक्रमात त्या एका आमच्या ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलं की दत्ताभाऊ आज इकडं असतो, उद्या तिकडं असतो, परवा तिकडं असतो, इतका फिरतो, तितका फिरतो, असा फिरतो. मी म्हटलं मी कायम फिरतो, मी तरी सुद्धा रोज तुम्हाला दिसतो का नाही? तुम्हाला महिनाभर झाला दत्ता कुलकर्णी दिसलाच नाही असं झालंय का? तर नाही, कारण आपलं कायम रुटीन काम इथं आहे. उद्योग करायचा आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर एखादी कल्पना आली की मला बिस्लरीचा बाटलीचा उद्योग करायचा तर त्या रकमेचा अभ्यास करा की त्याच्यासाठी गुंतवणूक लागणारी रक्कम किती. त्याच्यासाठी जर साधारणतः 25 लाख रुपये लागत असतील ना तर त्याच्या 1% रक्कम इतरांनी तो केलेला व्यवसाय कसा केलाय, कसा चालतो, त्याच्यासाठी काय आव्हान आहे त्याचा अभ्यास करण्यात आला. आणि मग ते व्यवसाय ज्या दिवशी टाकला, समजा बिस्लरीचा व्यवसाय मी यावर्षी टाकला टाकल्या तर मला दुसऱ्या महिन्यापासून त्याच्यात इन्कम चालू व्हायला पाहिजे. हे 100% चुकीचं गृहीतक आहे. तुम्ही उद्योग टाकताना उद्योगाची जर समजा भांडवलाची तुमच्या एकूण बजेट किंवा कोटेशन तुमचं जर 25 लाखाचं असेल ना तर त्या 25 लाखासोबत तुमच्या दैनंदिन कुटुंबाला 1 वर्ष चालण्यासाठी किती रक्कम लागते ते पण त्या कॅपिटल कॉस्ट मध्ये ऍड करायला पाहिजे. नाही तर तुम्ही 1 महिन्यात उद्योग चालू झाल्यापासून दुसऱ्या महिन्यापासून त्याच्या भांडवलाचे पैसे घेऊन तुम्ही खर्चायला लागता. नफा तुम्हाला 4,000 झालेला असतो, कुटुंबाचा आणि तुमचा खर्च 20,000 झालेला. खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याकडे सीएस यायला सुद्धा म्हणजे आले 2-3 महिने 2-3 जणांनी उद्घाटन केली, निघून गेली का? ती मानसिकताच नाही आपल्याकडं. आम्ही छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही हनुमंतराव गायकवाड साहेबांना आणलो होतो. बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड साहेब आपल्याकडे आले होते. हनुमंतराव गायकवाड साहेबांची विचारधारा, थॉट प्रोसेस कशी असेल, कसं मॅनेज करत असेल हे सगळं. मी म्हणलं साहेब तुम्ही काय वाचता? ते म्हणजे मी समरी वाचतो. समरी पूर्ण पुस्तक वाचायला मला वेळ मिळत नाही त्यामुळे मी समरी वाचतो. गरज आहे ते आपल्यासारख्या लोकांनी, आणि आपण जर पुढारी आहोत तर गरज आहे आपल्यासारख्या लोकांनी 1 पाऊल पुढे टाकण्याची. समाज आपोआप 101 पाऊल तुमच्या पाठीवर ठेवणार. 101 वेळ काय तर तुम्ही त्यांच्यासाठी आयकॉन आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे आहेत, तुम्हाला ते फॉलो करतात. आणि आजचा ट्रेंड काय? आज तुम्ही आम्ही प्रशांत भैया ज्या कालखंडामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू केलं, आज मला 20-25 वर्ष झाली, तुम्हाला 20-25, इथं व्यासपीठावरच्या प्रत्येकाला 20-15-20 वर्षच्या पुढे गेले. पण आजचा ट्रेंड हा रील्सचा ट्रेंड आहे. रील्सचा झटपट आहे सगळं. म्हणजे पेपरमध्ये बातमी छापून येण्यासाठी 8 दिवस लागायचे, आता 8 दिवसामध्ये तुम्हाला 8 लाख फॉलोअर्स कसे येऊ शकतात त्या लेवलला तुम्ही. हे सगळं असताना त्याला विचार नेमका कसा द्यायचा हे काम आपलं. आणि पत्रकार संघाचे खूप आभार मानेन, महेशजी असतील, चंद्रसेन बाबा असतील, सगळ्याच टीमचे, की हे सगळं तुम्ही मनावर घेतलं म्हणून हे शहरातलं म्हणजे पिक्चर ऑफ द डे नाही आहे. हा जो फोटो इथला असेल किंवा समोरचा असेल हा पिक्चर ऑफ द डे नाहीच आहे, हा पिक्चर ऑफ द सेंचुरी असेल. पिक्चर ऑफ द सेंचुरी की हे सगळे एका जीवाने एका ठिकाणी काम करतायत. नेता ना पक्ष विचारधारा आले एका ठिकाणी 100% विचारधारेला आले असतील, काम करत असतील, सगळ्यांना सोबत घेऊन करत असतील, आपापल्या क्षेत्रात करत असतील. परंतु शहरांनी जिल्ह्यांनी हे ठरवून टाकलं की आम्हाला एका दिशेने जायचं तर काय होऊ शकतं.
दाखवण्याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या व्यासपीठातून दिसतं. बोलायला माईक सोबत असल्यावर आपण किती बोलू शकतो महेशजी, त्यामुळं आपल्या सगळ्यांसोबत जास्त गप्पा मारण्यापेक्षा आपण पण काही सूचना सुधारणा असतील तर मला सांगाव्या, या अपेक्षेसह आपण जो माझा सत्कार सन्मान या ठिकाणी केला. आणि इतकंच सांगेन की सिद्धिविनायक परिवाराच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना आपण कर्जाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या संस्थात्मक विषयाच्या माध्यमातून असेल खूप साऱ्या लोकांना मदत केली. आणि तो परिवार आजच्या तारखेमध्ये माझ्याकडं वेगवेगळ्या रचनेतून जोडला गेलेला तो जो परिवार आहे तो साधारण 42,000 लोकांचा आहे. 42,000. 42,000 संख्या अशी आहे की ज्या 42,000 लोकांचा 1 to 1 दत्ता कुलकर्णी बरोबर डायलॉग झाला. आयदर त्यांनी बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन केलंय नॉर त्यांनी कुठल्या तरी इन्स्टिट्यूट बरोबर डिस्कस केलं. आणि त्या 42,000 लोकांपैकी या शहरामधली संख्या 22,000च्या आसपास आहे. आपलं शहर जरी म्हणजे 1,00,000-1.5 लाख लोकसंख्येचं असेल, पुढारी विचार करताना त्यातल्या मतदाराच्या संख्येचा विचार करतो. आणि इतक्या संख्येमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं हे आहे की ट्रेंड जो असतो, ट्रेंड लोकांचा या शहरातला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड 100% सकारात्मक विचारधारेचा. म्हणजे वेगवेगळे अनुभव आम्ही एकावर एक आधारित आहे. म्हणजे आजच्या तारखेमध्ये परिवारामध्ये आम्ही बँकिंग चालवत असताना बँकेसाठी डिपॉझिट मागायला कधी कोणाकडे जात नाही. तुम्ही बघा सोशल मीडियावर टीव्हीची जाहिरात नसते, कर्जाची जाहिरात असते, ती पण सोनी तारांची. कारण आजची तारीख अशी आहे की 20 वर्षापूर्वी बँक काढली. 20 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीचा अकाउंट माझ्याकडे होतं ती व्यक्तीच आज मोठी झाली आहे. त्यावेळेला तिच्याकडे 1,000 रुपये होते, आज तिच्याकडे 1 लाख रुपये आले. आणि ती 1,000 रुपये त्यावेळेला सिद्धिविनायक मध्ये होते, आता 1 लाख रुपये पण आता सिद्धिविनायक मध्ये. बँक मोठी होते म्हणजे काही वेगळं होत नसतं. बँकेसोबत असलेला, उद्योगासोबत असलेला, व्यवसायासोबत असलेला जो घटक आहे जो तुम्ही कनेक्ट केलेला आहे त्याची प्रगती ही आपोआप तुमची प्रगती असते. आणि खऱ्या अर्थानं मला म्हणजे 2 मिनिटं घेतो. खऱ्या अर्थानं माझा स्वतःचा विश्वास ह्या 2-3 गोष्टींवर आहे की सातत्यानं काम करणं, जितकं आपल्याला जमतंय किंवा आपल्याला जितकं पचतंय, थोडक्यात आपल्या मराठवाड्या भाषेत जितकं आपल्याला पचतंय तितकंच करणे. आणि सगळ्यात महत्वाचं सातत्यानं करणे. त्याच्यातलं सातत्य थांबलं किंवा सगळ्या 10 दिशात 10 वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात. भारतीय जनता पार्टीने मला दुसऱ्यांदा अध्यक्ष केलंय. आपल्या सगळ्यांच्या सत्काराचं निमित्त तेच आहे, पार्टीने मला अध्यक्ष केलं. मी पार्टीचा खूप खूप ऋणी आहे. आणि मी पहिल्यांदा जे सांगितलं ते मी आभाराच्या मूडमध्ये कायम आहे आणि राहीन. पण मला वाटतं की पत्रकार संघ आणि या सगळ्या टीमनी एक असं जे महेशराव जे मगाशी तुम्ही बोललात तसं फोरम काहीतरी जरी करता आलं तरी आपण करू. आणि पत्रकारांमधलं पण सयाजीसारखा एक उत्तम उद्योजक तयार झाले. कुठे गेले आपले सयाजीराजे? उत्तम उद्योजक तयार झाले सयाजीराजे सारखे. आमचं ठरलं की मी म्हणालो की आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे त्या नाशिकच्या एका कंपनी बरोबर खूप चांगले संबंध आहेत. ते कुणाला येऊ देत नाहीत तिथं भेटायला, पण त्यांच्या संबंधाचा वापर करून आपण तिथं जाऊ आणि ते सगळे टूर करू म्हणलं आपली 10 लोकांची ज्यांना यायचं. शिंदे साहेबांनी अजून एक जण आहे तर ते येऊ देत नाहीत तिकडे किंवा त्यांना ते तेवढे ते बिझी शेड्यूल आहे त्यांचं की त्यांना त्याचा आता गरज नाही वाटत की लोकांना खूप हे करावं. पण आपण जर तिथे गेलो तर आपल्यातलं कुणी 10 पैकी 1 जण जरी आपण तयार झालो तरी आपल्यासाठी खूप आहे. सयाजीराव सारखा पण एक चांगला उद्योजक इथं तयार झाले. असं काय करता येतं का आपण बघूया आणि या पूर्वच्या दिशेने जाऊया. मी आपला नम्रतेनं परत एकदा आभारी आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.